पुण्यातलं 40 डिग्री झालेलं तापमान पाहून पहाटे 5लाच पुणे एअरपोर्टला जाऊन पोहोचलो. थांबा सांगतो सगळं. पुण्याहून दिल्लीमध्ये पोहोचलो, त्यानंतर सरळ अप टू -20 डिग्री तापमान असलेल्या भारतातलं स्नो डेझर्ट म्हणजे स्पिती व्हॅलीला जायचं ठरवलं. या प्रवासात मी आणि माझ्यासारखे अजून 40 जण होते. भाई खरं सांगतोय, अजून सुद्धा स्पिती व्हॅली इंडियातलं लीस्ट एक्सप्लोर प्लेस आहे. काय सुंदर जागा आहे यार. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने स्पिती व्हॅलीची ट्रिप केलीच पाहिजे बॉस. जवळपास 7 ते 8 दिवस आम्ही इकडे होतो आणि ऑलमोस्ट रोजच टेम्परेचर -10 ते अक्षरशः -23 डिग्री पर्यंत गेलं होतं. या एका आठवड्यात आम्ही सुंदर किन्नौर व्हॅली, चायना बॉर्डरवर असलेली ग्यू मोनास्ट्री, एशियात हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज चिचम ब्रिज, जवळपास 1000 वर्ष जुनी की मोनास्ट्री, वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस, वर्ल्ड हायेस्ट विलेज, धानकर मोनास्ट्री, शिमला आणि अजून कितीतरी प्लेसेस आम्ही एक्सप्लोर केल्या. यात मेनली शिमला, काजा, कल्पा, नाको, ताबो, चिटकुल ही गावं एक्सप्लोर केली. मी ट्रिपचं कसलंही लोड न घेता सरळ वंडरलस्ट ट्रॅव्हल सोबत ट्रिप बुक केली आणि जून मध्ये स्पितीची ट्रिप जी असणार आहे ना, त्यात मोस्ट पॉप्युलर चंद्रताल लेक आणि ऍडव्हेंचर बाईक राईड सुद्धा असणार आहे. फक्त 19,000 रुपयामध्ये ट्रिप स्टार्टिंग प्राइस असून यात क्लीन आणि हायजेनिक रूम्स, मील्स, ट्रॅव्हल इन्क्लुडेड आहेत. हे सर्व डिटेल्स मी खाली कॅप्शन मध्ये तसंही दिलेलेच आहे. आणि वंडरलस्ट ट्रॅव्हलची सर्व्हिस जेन्युइनली खूपच चांगली आहे. अशा ट्रिप्स मधून इतके सारे नवीन फ्रेंड्स भेटतात आणि सोलो ट्रॅव्हलर साठी तर एकदम परफेक्ट प्लॅनिंग आहे. तर डिटेल इन्फॉर्मेशन साठी कॅप्शन चेक करा आणि ताबडतोब कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून सीट कन्फर्म करून घ्या.